नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले मॅथ्स गुरु या समोर या चॅनलमध्ये स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पॅट पेपर इयत्ता 6वी इंग्रजी विषयाचे ते पाहत आहोत. बेसलाईन टेस्ट 2025-26 स्टँडर्ड 6 सब्जेक्ट इंग्लिश थर्ड लँग्वेज. ठीक आहे. जे परीक्षार्थी अजून चॅनल नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं, त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. पहा, इथं ओरल सेक्शन आहे. तुम्हाला ऑब्झर्व द पिक्चर केअरफुली अँड टेल एनी 6 सेंटेन्स ऑन इट. तुम्हाला हे चित्र काळजीपूर्वक पाहायचं आहे आणि ते तुम्हाला काय करायचं आहे तर सांगायचं. 6 सेंटेन्स तुम्हाला तिथे सांगायचे आहेत. सिंग द पोएम विथ प्रॉपर रिदम एनी पोएम ॲज पर युअर चॉईस. तुम्हाला एक कविता एक योग्य रिदममध्ये बनायचे आहे. इथे रायटिंग सेक्शन स्टार्ट होत आहे. क्वेश्चन 3, कलेक्शन ऑफ सिनोनॉम्स अँड अँटोनॉम्स. राईट द अँटोनिम्स ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. गो, कम, सॅड, हॅपी, अप, डाऊन. 3 मार्क आहे त्याला. बी सेक्शन, राईट सिनोनॉम्स ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. वेल, फाईन, होम, हाऊस, टॉक, स्पीक. याला पण 3 मार्क. मग असे मिळून 6 मार्क या क्वेश्चनला आहेत. क्वेश्चन 4, गिवन बिलो आर सम ऑक्युपेशन्स अँड द रिलेटेड वर्ड्स. राईट 4 to 5 सेंटेन्स ऑन एनी वन ऑफ द ऑक्युपेशन विथ आय. ॲटोग्राफी. तुम्हाला ॲटोग्राफी लिहायची आहे आणि प्रत्येक वाक्याची सुरुवात आयने झाली पाहिजे. ठीक आहे. इथे ऑक्युपेशन दिले टीचर्स, वर्ड्स दिलेत राईट, टेस्ट, एक्झामिन, एनकरेज. टेलर्स दिले सी, शू, मेजर्स, कट, स्टिच आणि मेकॅनिकची रिपेअर, जॉईन, फिक्स, स्क्रू. ठीक आहे. तुम्हाला जो माहिती लिहायची. क्वेश्चन 5, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज. कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज. कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स फ्रॉम द पॅसेज. सम ॲनिमल्स lay eggs, they are oviparous. Some animals give birth to their young ones are called viviparous. Complete the following web. Kinds of living things, plants and animals. Question B, rearrange the following sentence in proper order to make a short meaningful paragraph. ठीक आहे. तुम्हाला रिअरेंज करून लिहायचं व्यवस्थित प्रॉपरली. जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर वॉज बॉर्न इन 1861. सेकंड सेंटेन्स असा असेल, ही लॉस्ट हिज पॅरेंट्स व्हेन ही वॉज अ बेबी. थर्ड, ही लव्ड प्लांट्स ॲज चाइल्ड. फोर्थ सेंटेन्स, पीपल कॉल्ड हिम प्लांट डॉक्टर. ही फाउंड मेनी युजेस फॉर पीनट्स अँड स्वीट पोटॅटो. कार्वर डाईड इन 1943. चूज अप्रोप्रिएट क्वेश्चन वर्ड अँड रिराईट द कम्प्लीट क्वेश्चन. पहिलं क्वेश्चन कम्प्लीट करा तुम्हाला योग्य सेंटेन्स. पार्ट 2 डज पैकी 2 घ्यायचं. डू यू लाईक ट्रेन्स. व्हॉट विच डज द ट्रेन कॅरी. इथं व्हॉट घ्यायचं आहे. व्हॉट डज द ट्रेन कॅरी. त्यानंतर डू पैकी डज घ्यायचं आहे. डज द ट्रेन ट्रॅव्हल ॲट नाईट. व्हेनच्या ऐवजी होम घ्यायचं. होम इज द ट्रेन कॅरिंग. 7, मेक मिनिंगफुल सेंटेन्स बाय युझिंग द टेबल बिलो. अर्थपूर्ण सेंटेन्स तयार करायला तुम्हाला. फर्स्ट सेंटेन्स आहे, अ स्टोन रॉल्स डाऊन द हिल. अ रिव्हर रन्स टू द सी. अ स्टोन फॉल्स फ्रॉम द स्काय. अ बोट सेल ऑन द रिव्हर. स्मोक स्प्रेड्स ओव्हर द ग्राउंड. क्लाउड्स राइजेस अप इन द स्काय. क्वेश्चन 8, complete the letter with the help of words given in bracket. Birthday celebrated at June. I hope this letter finds you. इथे येईल बर्थडे, इथे येईल जून आणि इथे येईल सेलिब्रेट. फिल अप्रोप्रिएट डेट्स इन द फॉलोइंग बॉक्स. यस्टरडे टू डेट. आपल्याला इथं आजची तारीख दिली 30 एप्रिल, तर पाठीमागची असेल 29 एप्रिल आणि उद्याची असेल तर टुमॉरोची 1 मे. इथं 12 जून यस्टरची कालची तारीख 12च्या नंतर 13 असते, पुढे असेल 14. त्यानंतर टुमॉरो परवाची तारीख आहे 7 सप्टेंबर, त्याच्या अगोदर असेल 6, नंतर असेल 5 सप्टेंबर. ऑब्झर्व पिक्चर केअरफुली. राईट 5 सेंटेन्स अबाउट इट विथ प्रॉपर पंक्च्युएशन मार्क्स. तुम्हाला 5 सेंटेन्स द्यायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू सो मच.